नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, मी आहे सध्या पुण्यामध्ये आणि हळूहळू आपण पुण्यातील एक लोकेशन आपण कव्हर करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण जातोय वानवडे येथे असलेल्या श्रीमंत महादजी शिंदे यांच्या छत्रीकडे. तर मित्रांनो, श्रीमंत महादजी शिंदे हे कोण होते? तर हे पेशवेच्या काळातील एक महान आणि मातब्बर सरदार होते आणि राणोजी शिंदे यांचे हे पुत्र होते. राणोजी शिंदे यांचे पुत्र श्रीमंत महादजी शिंदे हे तिसऱ्या पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा सहभागी झाले होते. त्यानंतर त्या युद्धानंतर त्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि मराठा साम्राज्य परत पुनर्स्थापित केलं. श्रीमंत महादजी शिंदे हे 1794 साली स्वर्गवासी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ एक सुंदर स्मारक बांधण्यात आलं. याच श्रीमंत महादजी शिंदे यांच्या छत्रीकडे आज आपण जाणार आहोत. तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया. तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया. तर मित्रांनो, आता आपण निघालोय वानवडे येथे असलेल्या महादजी शिंदे यांच्या छत्रीकडे. ते ठिकाण हडपसर पासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल विश्वराज हॉस्पिटल. आणि या ठिकाणी डाव्या बाजूला महात्मा फुले यांचं एक या ठिकाणी सांस्कृतिक भवन आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. महादजी शिंदे यांच्या छत्री समोरच एक मारुतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तर यांचं आपण दर्शन घेतलं. अतिशय प्रसन्न असं मारुतीची मूर्ती आहे. आणि याच मंदिराच्या समोर हे भव्य प्रवेशद्वार या महादजी शिंदे यांच्या छत्रीचा समोर आपल्याला दिसतं. तर पाहू शकता किती भव्य हा दरवाजा आहे. याच दरवाजाला दिंडी दरवाजा असं म्हणतात. तर बघू शकता तुम्ही किती मजबूत हा लोखंडी दरवाजा आहे. गेट मधून प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मंदिराच्या स्थापत्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे आहे तिकीट काउंटर. पर पर्सन 50 रुपीज आहे. तर आपण 2 घेतलेले आहेत, कारण माझी वाईफ देखील सोबत आहे. आणि जे फॉरेनर असतात त्यांच्यासाठी 100 रुपीज तिकीट आहे. आणि समोर आपल्याला दिसत असेल किती सुंदर असं हे दृश्य आहे. शिंदे छत्रीमध्ये 2 मुख्य रचना आहेत. छत्री म्हणजे समाधी स्थळ आणि एक मंदिर जे भगवान शिव यांना समर्पित आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळतं. याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भगवान शिव आणि शिवलिंग आपल्याला पाहायला मिळणार. आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर महाराजा महादजी शिंदे यांनी 1974 रोजी बांधले होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. आणि याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे. ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे.
तर तुम्ही इथली रचना पाहू शकता कशा प्रकारे केली आहे. शिंदे छत्रींचं प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांची उत्कृष्ट वास्तुकला. तुम्ही पाहू शकता किती छान या ठिकाणी नक्षीकाम, कोरीव काम आणि रंगकाम केलेलं आहे. आणि या ठिकाणी शिंदे घराण्यांची वंशावळ आणि त्यांच्या प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ज्या वास्तुकला आहेत भारतातील राजस्थानमध्ये वापरल्या जाणाऱ्या शैलीचे प्रतिबिंब आहे. या इमारतीची भव्यता सुंदर कोरीव कामासह अतिशय कौतुकास्पद आहे. या स्मारकाने आजपर्यंत त्याची स्थापत्य रचना आणि सौंदर्य टिकवून ठेवलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर असं या ठिकाणी रंगकाम केलेलं आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि समोर आपल्याला हे शिवालय दिसतं. तर चला मग पायऱ्या चढून वरती जाऊया. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ही दानपेटी दिसते आणि या ठिकाणी बसलेत नंदी महाराज. फार सुंदर यांची रचना आहे. आणि या ठिकाणी श्री गणेशची छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. तर या ठिकाणी कुलूप आहे. या मुख्य मंदिराच्या आतील भागात मंद प्रकाश असलेली एक कोठडी आपल्याला पाहायला मिळते आणि समोर आपल्याला एका खोलीत महाराजा महादजी शिंदे यांची पवित्र मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी समोर आपल्याला हे शिवलिंग पाहायला मिळते, जे स्वतः महाराजा महादजी शिंदे यांनी स्थापित केलेलं आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा तबला दिसतो. पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेला हा आयताकृती मंडप आपल्याला पाहायला मिळाला. तर आता आपण जातो बाहेर आणि कार्तिकीचे फोटो काढण्याची वेळ झालेली आहे. तिचं पोज देणं चालू आहे. तर चला मित्रांनो, आता आपण आलोय श्रीमंत महादजी शिंदे यांच्या समाधी स्थळाकडे. आणि याच समाधी स्थळासमोर हा बोर्ड आपल्याला दिसतो. तर यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहून ठेवली आहे. महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील एक महान मातब्बर सरदार. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासूनच राणोजी यांच्या बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला होता. तर आपल्याला समोर या ठिकाणी श्रीमंत महादजी शिंदे यांची समाधी आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांनी पेशव्यांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला आणि पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते.
समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आपण आणि समोर आपल्याला एक शिडी दिसत आहे शिखरावर जाण्यासाठी. कार्तिक पण खूप हट्ट करते. बघा कार्तिक किती खुश झाली वर आल्यानंतर. तर मित्रांनो फायनली आपण या शिडी चढून या शिखरावर पोहोचलेलो आहे. तर या शिवमंदिराच्या शिखरावरील जे संतांचे सुरेख कोरीव काम आणि या ज्या मूर्त्या आहेत या पिवळ्या दगडांनी बनवलेल्या आहेत आणि पाया व गर्भगृह हे काळ्या दगडात बांधलेले आहे. अप्रतिम असं या शिखराचं कोरीव काम आहे. या ठिकाणी संतांची मूर्ती आपल्याला दिसते. या डोरला या ठिकाणी कुलूप आहे. तर आता आपण खाली जाणार आहोत. तर थोडस वरतून या ठिकाणाचं दृश्य बघा कसं दिसतं ते. अतिशय शांत आणि विस्मरणीय हे दृश्य आहे. शांत वातावरणात असलेलं हे महाजी शिंदे यांची छत्री आपल्याला पाहायला मिळते. आणि इंग्रज देखील महाजी शिंदे यांना आदराने द ग्रेट मराठा असे त्यांचा उल्लेख करायचे. जेव्हा पानिपतची लढाई झाली त्यानंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांनी एक महत्वाची भूमिका बजावून मराठा साम्राज्य परत पुनर्स्थापित केलं. याच मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर यांचंही आपण दर्शन घेऊया. अनेक पराक्रम करून श्रीमंत महाजी शिंदे 12 फेब्रुवारी 1794 रोजी भैरोबा नाल्याच्या काठी स्वर्गवासी झाले. तर पाहू शकता किती आकर्षक ही वास्तुकला आहे. मन एकदम भारावून जातं. आणि याच स्मारकाच्या ज्या विंडोज वगैरे आहेत थोडंसं जवळ जाऊन पाहूया. तर या ज्या विंडोज आहेत तर या ब्रिटिश पद्धतीच्या आहेत. तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आता नवरात्रीला सुरुवात होणार आहे त्यानिमित्तानं आपण एका ऐतिहासिक मंदिराला भेट देणार आहोत आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.